आज आहे ना दवाखाना उघडाया टाइमच झाला. काही काम पाठी माग रातचे 2-2 वाजत्या. पेशंटच तेवढे राहत्या, काय करणार त्याला. आता गर्दी झाली दवाखान्याच्या बाहेर. पेशंट बसले येऊन. घेतो तापाटप आता. सिस्टर, सिस्टर, सिस्टर इकडे या. आल्या का? हा. सिस्टर किती पेशंट आहे बाहेर? 10 आहे का? हा. त्यांचे नाव लिहून घेतले का? घेतले. सिस्टर बर. एक पेशंट माझ्याकडे पाठवून द्या. हा. जा. सिस्टर सोडा ना लवकर मध्ये माझा. जा तुमचा नंबर आहे. जा. जाऊ का? आल्या का? हो. बसा बसा. काय दुखत तुमचं? अहो डॉक्टर, काय सांगू, माझं लय मोठं दुःख आहे हो. काय दुःख आहे आता? डॉक्टरला सांगितल्याशिवाय कसं कळल? हा ना, कधीचा नंबर लावून बसले होते बाहेर. तुमची ती सिस्टर लय खडूस आहे, सोडीतच नव्हती लवकर. अहो मग तस म्हणजे शिस्त आहे, शिस्त. हा. दवाखान्यात गर्दी खूप झाली ना. नंबर. हो बोला टपक्यान चला. डॉक्टर, हा 4-5 वर्ष झाले लग्नाला, हा. अजून मी प्रेग्नंटच राहत नाही हो. म्हणजे तुम्हाला प्रेग्नंट नाही राहत का? हा. प्रेग्नंट? प्रेग्नंट? हा अहो म्हणजे मी प्रेग्नंटच राहू नाही राहिले ना. हा म्हणजे तुम्हाला दिवस जाऊ नाही राहिले. हा बरोबर. हा का? हो. अहो मग तुम्ही माझ्या आल्या ना, तुम्हाला दिवस जातील. हा का? हा मग डॉक्टर काला केला एवढा हुशार डॉक्टर आहे मी. माझ्याकडे लई येत्या काय पेशंट. अहो तुमचं नाव ऐकूनच आले ना मी. ते माझ्या मैत्रिणीला दिवस गेले ना तुमच्यामुळं. हा ती तुमची नुसती मैत्रीणच नाही, हा. मा पाहून तर लई लोक बायांना दिवस गेले. हा का? मग तुमच्यापासून? माझ्यापासून म्हणजे मी गुण दिला गुण. हा. अहो बाई तुम्हाला काय सांगायचं, हा. मला साधं नका समजू. मा लई मोठं आहे काय नाव. हा. का बाई, हा. आणि तुम्ही जर कधी आजगर पाहिला, आगा पाहून या बा असं बेशुद्ध वशा. आजगर? हा म्हणजे? हो आजगर म्हणजे इंजेक्शन म्हणते त्याला. अच्छा, म्हणजे तुम्ही इंजेक्शन देता ते? हा. डॉक्टर साहेब बोला. तुम्हाला काय सांगू, देवानी सगळं दिलं, धन दौलत इस्टेट सगळं दिलं हो, पण पाठीपोटी एखादं लेकरू बाळच दिलं नाही. त्याच्यामुळे मी दुःखी हो जराशी. हा का? रडू नका. मला आहे ना काहीच नको डॉक्टर साहेब, काहीच नको मला फक्त आई व्हायचंय. मला आहे ना फक्त एक पोराची आई करा तुम्ही. हो का? हा? तुम्हाला आई व्हायचंय ना? हा. मग 5 वर्ष झाले तुमच्या लग्नाला. हा. तुमच्या नवऱ्यानं काही केलंच नाही का तुम्हाला? काय हा काय केलं नाही? काय केलं नाही म्हणजे कधी हातही लावला नाही का? तू नवऱ्यानं 5 वर्षामध्ये तुम्हाला कधी इंजेक्शन दिलं का नाही? इंजेक्शन? मग पोर व्हायसाठी तुमच्या नवऱ्यानं इंजेक्शन दिलं नाही का? नाही? मग मी देतो ते इंजेक्शन. काय? मी देतो इंजेक्शन. पहा मग किती पावर आहे, गुणच येणार. हा का? हो हा. म्हणजे याचा अर्थ असा आहे का दोष तुमच्या नवऱ्याचे. हा का? म्हणजे तुम्ही करतेच नाही ना काय? हा प्रयत्न. अहो डॉक्टर साहेब, प्रयत्नांचा काय विचार द्या. प्रयत्न करू या अशी होते अशी झाले पा. आमचं आहे ना डॉक्टर साहेब, सगळं चालू आहे हो रोज चालू आहे. तुम्हाला सांगते, नवरा इतके प्रयत्न करतो आणि त्याच्यापेक्षा डबल मी प्रयत्न करते. आम्ही ना रोज जुळून आणतो सगळ्या गोष्टी, पण तरी नाही राहू राहिलं तर काय करायचं? नाही मग तुमच्या नवऱ्यात दोष आहे बर का. हा का?
तुम्ही एक काम करा, नाही तर आम्ही कमी कुठंच पडती नाही डॉक्टर साहेब. या काय तुमच्या तोंडावरून लगेच सांगत तुमचा नवरा तुम्हाला कमी पडतो. हा का? हो पोराच्या आशेने वेडी झाले हो डॉक्टर साहेब. नवरा म्हणतो होईल होईल, मी करतोय प्रयत्न, होईल मी करतोय प्रयत्न. कशाचे प्रयत्न बाबाचे? पोरच होईना तर काय मी त्याला म्हणले प्रयत्न करतोय तू. ऐका. आता प्रयत्न करता करता तर म्हातारा होऊन जाऊ म्हणलं आपण. ऐका मग, तुम्हाला पोरच लागत ना डॉक्टर साहेब हा? कस काय होईल हो मग मला पोर? मग ऐका, पोर होईल हा पण तुम्हाला आहे ना हा. माझ्याकडे यावं लागल. मग तुमच्याकडेच आले ना. आता आल्या हा पण असं 2-3 वखत यावं लागल. हा का? हा कशाला? इंजेक्शन घ्यायला. हा का? मग अहो माझं इंजेक्शन जर पाहिलं आजगर जेव्हा सुटला, हा असा फणफणा तापून जर सुटला, हा आजगर लगेच तुम्हाला बाळच देईल. हा का? ऐका बाई, हा तुम्हाला एक शब्द सांगतो. हा या बा, तुम्ही माझ्याकडे जर 2-3 वखत आले हा आणि माझं पहिलं इंजेक्शन तुम्ही घेतलं हा आणि त्याच्यावर लगेच दुसऱ्या दिवशी यायचं, लगेच असं मग तुम्ही 2-4 वखत यायचं. काला? आणि तुम्हाला मुलगा लागत ना, हा आणि मग माझं इंजेक्शन घ्यायला यायचं. हा आणि तुम्ही असं 2-4 वखत जर इंजेक्शन घेतलं, हा हो तुम्हाला दिवस जाणार, हा का? तुम्हाला बाळ होणार. हा का? आणि बाळ झाले हो, हा. आणि तुमच्या नवऱ्यात जरी दोष आहे ना, हा आणि समजा माझ्या जरी पोटचं तुम्हाला बाळ झालं, हा हं? हा तर मग तुम्हाला आनंद आहे ना, तुम्हाला पोराची आईच व्हायचंय ना. माझ्यापासून झालं काय, तुमच्या नवऱ्यापासून झालं काय, हं? पण तुम्हाला पोरच पाहिजे ना, हो हो. मग तुम्ही आई वशाल ना हो. हा का? मग बापरे. डॉक्टर साहेब हं? मी येईल ना इंजेक्शन घ्यायला. याच्या हो हो. पण ते माझ्या नवऱ्याला कळालं तर? या बा, कोणाला कळून नाही हा. द्यायचं. इड आपल्या खोली, हा का? हो पेशल खोली. हा हा ज्या बाईला पोर होत नाही ना, त्याला मी इंजेक्शन देत राहतो, ती वेगळी खोली. हा का? हम्म. बया बरं झालं, म्हणूनच तुमचं नाव एवढं मोठं आहे. मी बरोबर नाव ऐकून आले. अहो माझं मोठं आहे म्हणूनच तुम्ही इड आल्या ना नाव. हो हो. बर का? हा ऐका, हा आता मी तुम्हाला थोडस चेक करतो. हा का? हा बर बर. हा थांबा मग. बर का? हा हा कशा पाना बाई बर बर. पण मला बाळ होईल ना डॉक्टर साहेब? होणार हा होणार होणार. हा ना. हो थांबा, मला चेक करू द्या. हा हे खाली करा बरं, हा थोडस खाली करा ना. इड हा अहो इड काही नाही होते डॉक्टर साहेब. अहो डॉक्टर तुम्ही कमी आहे, तुम्ही आणि मग तुम्ही मी सांगाल तसं तर करशाल ना. हो हो. मग करा खाली. अहो हा काय होते डॉक्टर हो साहेब? हाय बर का, तुमच्यात पावर आहे पावर. हा हो फुल एनर्जी आहे तुम्हाला. हा का? हा, हा, हा. होईल ना पोर? होईल होईल. हा वाजत आहे पोट, हाय का पोर? म्हणजे पोटात नाही, हा म्हणजे होईल होईल. हा का? हो मी तुम्हाला पोर काढून देणार काढून देणार. काढून मग आहे आहे, उठून बसा. असू द्या असू द्या. अरे देवा. डॉक्टर साहेब तुम्हाला सांगते, मी पहिली लय चांगली होते, हा, हा. पण आता पोराची काळजी करू करू आहे ना मी अशी जाम झाले हो डॉक्टर. हा पहिल्या म्हणजे तुम्ही अशा लट्टू होत्या हा आणि पोराच्या काळजीनं जाम झाले. जाम झाल्या. एक काम करा, हे बा बाई, तुम्हाला मी काय सांगतो, हा मी डॉक्टर आहे. हा अख्ख कळत मला. हा हे बा, तुम्हाला सगळं चेक केलं हा पण तुम्हाला प्रेग्नंट थांबू नाही राहिलं. हा ऐका बाई, हा
तुमच्या नवऱ्याचा आहे ना तो प्रेग्नंट आहे ना, तो थांबू नाही राहिला, तो नुसता बायात निघून राहिला. प्रेग्नंट? हा, प्रेग्नंट म्हणजे तुमच्या नवऱ्याचा नळ हा 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 तो मध्ये गेला का सटक्यान बाहेर निघून येतो. मग तो हा तुमच्या नवऱ्याचा तो प्रेग्नंट आहे ना, हा तो आहे ना दम धरीत नाही, दम. हा का? हा, त्याचा म्हणजे तो नळ आहे ना, नळ हा तो ढिल्ला होऊन जातो, मध्ये घुसायचा हा तर तो ढिल्ला होतो. मग तुम्हाला आहे ना हा त्या तुमच्या नवऱ्यात दोष आहे, त्याच्या पाहून तुम्हाला कधीही दिवस जाणार नाही बर का. हा म्हणून तुम्ही ना प्रेग्नंट नाही राहू राहिल्या. हा का? हा डॉक्टर साहेब, मला फक्त बाळ पाहिजे, मला बाकीचं काही माहित नाही, मला नवऱ्याशी काही घेणं देणं नाही. ऐका मला तेवढी मी आतुर झाले हो लेकरासाठी. ऐका, हा मी तुम्हाला बाळ काढून द्या ना. हा का? तुम्ही कबूले ना 2-4 वखत यायला. आव येईल ना, मी येईल ना. या ना. हो. मग एक काम करा, आता मी तुम्हाला मध्ये खोलीत नेणार. आता इंजेक्शन असं आहे, हा त्यांना जर कधी औषध फेकलं हा का बाईला पुन्हा पोरच तयार होत. हा का? हो, याच्यामुळं माझ्या इंजेक्शनाना खूप बाया डिलेव्हरी झाले आणि त्यांचे पोरं खेळायला लागले, कॉलेजला जायला लागले. हा काय? हा बया डॉक्टर साहेब, किती मोठं नाव आहे तुमचं. अहो म्हणूनच. मा मोठं आहे म्हणूनच तुम्ही आल्या ना. अहो तुम्हाला सांगते, ती राधी ती तुमचं नाव सांगितलं म्हणून तो डॉक्टर आहे ना, तुमचं नाव काय म्हणली ती, काढ घाले ना. हा, कार्ड घाले ना. हा, त्यांच्याकडे जाय लगेच दिवस जातील तुला कवर बसत ती दोन नावाच्या वर्षावर ती आली होती ना तुमच्या. हो, ती आली, मा इंजेक्शन घेऊन गेली 5 वखत. हा त्या राधीच्या नवरीचा नळ आहे ना, हात प्रॉब्लेम होता नळाचा, हा का? लूज होता, लूज, त्याचा कॉक लूज होता, कॉक. हा का? हा तुमच्या नवऱ्यासारखंच हा बर का. हा आणि त्या राधीचे पोर एवढले झाले. हा ना. मग एक एवढं, एक एवढं. हा ना. तर मी त्या आळीला गेलो, हा राधीचे पोरं असे पळत येत्या, हा पप्पा आले, पप्पा आले, पप्पा आले. कोणाला? मला. हा का? आणि मग म्हणजे तुम्ही पप्पा म्हणते का ते तुम्हाला? म्हणत्या, मग मी त्यांना गोळ्या बिस्किट देतो. हा का? हा हा. तुम्ही घेते का इंजेक्शन? अहो डॉक्टर, तुम्हाला काय सांगू, 5 वर्ष झाले लागण्याला पोर होत नाही, म्हणजे मी तुमचा धावा करीत करीत इथपर्यंत आले. एवढे नंबर होते तरी मी 1 नंबर येऊन सकाळी मी 5 वाजेची येऊन बसले, 5 वाजे मग ऐका. नंबर लावलाय मी तुमच्या दवाखान्यात. बर. इंजेक्शन घेतल्याशिवाय कशी जाईल मी? हा, मग ऐका, हा तुमच्या नवऱ्याला माहित नाही करायचं. हा आमचे जे पेशंट आहे बाहेर, हा. त्यांना माहित नाही करायचं. बरोबर. सिस्टरनीलाही नाही माहित होत. हा हा हा, डॉक्टरच असा आहे, कार्ड घाले म्हणते याला. हा का माझं शिक्षण इड नाही होईल, हा. मी असा आंडू पांडू डॉक्टर नाही, हा. मी मोठा डॉक्टर आहे. मग लंडनला शिक्षण व्हायले, लंडन, कुठं? लंडन. हा हा, लई लांब शिकले हो तुम्ही. मग शिकले म्हणता इड पोरं काढून दिले ना, बाबा. इंजेक्शन पॉवरफुल. हो हो. मग आता तुम्हाला प्रयत्न करतो ना इंजेक्शन द्यायचं. हो हो, हा? राहील ना डॉक्टर साहेब. राहील ना. अहो तुम्हाला बाई, तुम्ही एक काम करा, तुम्हाला दाखवू का मा इंजेक्शन? दाखवा ना, म्हणजे कसं राहते, मी आता इंजेक्शन घेते नाही तर थंडी ताप आले हो. ते नाही, हा. आय, तुम्हाला काय दाखवू आता इंजेक्शन पाहिले हो तुम्ही. हा? ओ डॉक्टर साहेब, अहो ते काय करू राहिले तुम्ही? का? ते पण करा. अहो म्हणजे हे इंजेक्शन म्हणतात तुम्ही? अहो बाई, मग याची इंजेक्शन ना तुम्हाला फरक पडत, आणि मग दुसऱ्या इंजेक्शनाना काय तुम्हाला पोरं होतील काय? म्हणजे तुम्ही ह्या इंजेक्शनाबद्दल बोलताय का मनापासून? मग तुम्हाला का बद्दल वाटलं? हा, काय नाही काय नाही. बरं ठीक आहे. माझ्या संग मध्ये या, मध्ये इंजेक्शन पाहून घ्या. हा हा?
पाहूनही घ्या, घालूनही घ्या आणि पोरही काढून घ्या. हा का हा, पाहून घ्या, घालून घ्या, पोरही काढून घ्या. बर बर पॉवरफुल इंजेक्शन. बर चालेल. चला मग उठा. धाक नाही ना पडला छातीवर, काही बोजा बिजा नाही ना आला. आव नाही हो, मला मला फक्त बाळ पाहिजे. मला ते बाकीच्या गोष्टीशी काही तुम्हाला गरज नाही. बाई तुम्ही म्हणता ना तुमच्या नवऱ्यात दोष आहे. हो आहेच, दिसत याच्यावर कळतं आम्हाला, याच्यावर कळतं. हा हा हो पण एक हा. इंजेक्शन देताना गाठता कामा नाही. अहो नाही हो डॉक्टर साहेब, मी लय कळस होशील. चला